सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी ए शिर्या, मला जरा मदत कर ना. काय मदत कर? ए प्लीज रे, माझ्या ड्रेसला इस्त्री करून दे ना. हे मी नाही या, आधीच माझा मूड गेलाय. तुला काय झालं मूड जायला? अगं मी आईला विचारलं जेवण काय केलंय, तर म्हणाली वरण भात आणि भेंड्याची भाजी. अरे पण आज रविवार आहे ना. मी पण तिला तेच म्हणालो, तर म्हणाली रोज रोज करून दमली आहे मी, एक दिवस खा शाकाहारी. अच्छा, म्हणून तुझा मूड गेलाय. मग चला का म्हणजे असं वाटतं ना, मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी चमचमीत खावं. कोंबडी वडे, चिकन मसाला, भेजा फ्राय. पण आईला कोण पटवणार? मी जर आईला पटवलं तर? खरंच? आधी पूर्ण ऐकून घे. जर मी आईला पटवलं तर माझ्या 2 ड्रेसना इस्त्री करून देणार? अगं 2 काय सगळ्या करेन, आबांच्या बाबांच्या सगळ्या करेन. पण तू म्हणजे हॉटेलला जायचं नक्की झालं तर? चल लागली बेट, मी पटवते रे आईला. चल बेट, चल. येस, जा पटव. तू चल ना. मी नाही, एकटीच जा. चल की. आई. अगं शलाका, केवढ्याने ओरडतेस? केवढी दचकली मी. दचकायला काय झालं? म्हणजे काय कानात नाही का ओरडलीस आई म्हणून? काय हवं? काही नाही ग. आज जेवायला काय आहे? काय चाललंय काय? मग अशी शिर्या येऊन विचारून गेला, आता तू विचारतेस काय चाललंय? तसं काही नाही. मी काय म्हणलं, हा, तू रोज कंटाळत असशील ना स्वयंपाक करून, एक दिवस आपण सगळे बाहेर जाऊ जेवायला. हॉटेलमध्ये? नको बाई. का ग? बाबांना कोण समजावून सांगणार? हॉटेलचं नाव कळलं की अगदी घर डोक्यावर घेतात. बाबांचं आम्ही बघतो ग, तुला मान्य आहे ना? हो, मला मान्य नसेल काय झालं? मला हौस आहे का इथे रंगण घालण्याची? मी बेट जिंकलेली, आता इस्त्री. कसली बेट जिंकलीस? वाटलं मी काय म्हटलं होतं, हॉटेलमध्ये गेलो तरच. ए इथे बसू नको. अरे इथे बसू नको. असू दे. हॉटेलमध्ये जाऊ की. आता बाबांना तू पाठव. हे मी पटवायचं म्हणजे बेट तू जिंकणार? बरं ठीक आहे रे, आपण पटवू. ए आई, तुला मान्य आहे ना? अगं काय पटवू चाललंय? मला मान्य आहे. तू उठ बरं इथून, चल जा. ए आई, हा? बाबा पटतील ना? ते तुम्ही तुमचं बघा. तू पुन्हा हात लावलास ते. जा तुम्ही बाहेर जा. आधी बाहेर जायचं, त्रास देऊ नका मला. अरे तू पटव. चल रे. मी नाही. चल. बाबा अरे काय वाजताय? कादंबरी आहे का रे? कसली आहे? नाही म्हणजे कशावर आहे असं विचारायचं होतं मला. क्रिकेटवर नाहीये का? बाबा माझा एक मित्र आहे मंगू, त्याने आता नवीनच एक. तो काय कादंबरी लिहितोय? नाही हो मग बाबा, म्हणजे तो भेटला होता आता परवा. म्हणजे त्याने रेस्टॉरंट काढलंय मालवणी, मंगूज. बरं मग? बरं मग म्हणजे त्याने तो म्हणाला ये आई बाबांना घेऊन एकदा जेवायला आमच्याकडे मंगूकडे. बर मग? मग मी आईला विचारलं तर ती म्हणाली मीही दमले, आपण जाऊया मंगूकडे जेवायला, जाऊया. बर मग? मग काय मी जातो. हे श्यामल, हे श्यामल. काय झालं? जेवायला वाढू का? राहू दे. अगं नाही, आज आपण सगळे जण बाहेर जेवायला जाणार आहोत. याच्या मित्राने एक रेस्टॉरंट टाकलंय. काय नाव रे त्याचं? मंगूज. रेस्टॉरंटचं नाही रे, मित्राचं नाव काय? मंगू. हा, तिकडे आपण जेवायला जातोय. बिल शिर्या देणार आहे. अगं बाई, अगं बाई काय बिल
मी अरे तूच बोललास ना आता. अहो पण आबा येणार आहेत का? नाही आबा नाही येणार. अहो आबांना हॉटेलचं पचत नाही. हा तुम्हाला माहित नाही का ते? ए आबा येणार नसतील ना तर मग जमणं कठीण आहे बाबा. नाही नाही शिर्या, अरे तू आबांना तयार कर ना, तुझं ऐकतील आबा. आबा सगळं ऐकतात याचं. जा ना तू. ठीक आहे, आबांना मी पटवतो ना. हो पटवतो. हो असंच बोलतो. हो बर जर तू आबांना पटवलास ना अगं बाई, तर बिल मी देणार. आबा आबा बरं झालं आला ते बघ. माझं काम असं आहे की जरा या पेपराची पुरवणी कुठे मिळते का जरा बघ. हा यात नाही आबा, त्यात नाही मला शोधून दे मला. आत्ता आणून देतो आबा. आता नाही, आता नाही दिली चालेल, नंतर थोड्या वेळाने दे. काय आहे ते पुरवणीमध्ये आहार आणि आरोग्य असा एक लेख आलेला आहे, तो मला तो कापून ठेवायचा. बापरे, म्हणजे उद्याच दिली पाहिजे. काय म्हणाला? काय नाही आबा, उद्यापर्यंत नक्की देतो. हा दे उद्यापर्यंत. तू काय म्हणत मगाशी कशाला? आबा माझा एक मित्र आहे मंगू. हा गंगू कोण? तू गंगू नाही हो आबा, मंगू. त्याने मालवणी पद्धतीचं हॉटेल काढलंय. मालवणी पद्धतीचं जेवण. काय सांगतोस काय? वा वा वा, मला आनंद झाला हा अगदी. म्हणजे नोकरीची वाट न बघता तरुणाने स्वतः उद्योग सुरू केला पाहिजे असं. त्याला माझे मनपूर्वक आशीर्वाद सांग. त्याला त्याच्या आई वडिलांना. आई वडिलांना म्हणजे आता पुत्र पोटी यावा, म्हणजे ज्या उद्योगशीलता, उद्योग सुरू करायचं त्याचं जे महत्वाकांक्षा आहे ते फार म्हणजे आई वडिलांना खरखे धन्य वाटलं असेल. आबा तुम्हीच चला आणि आशीर्वाद द्या. कुठे चला? हॉटेलात. अहो तो भेटला होता, त्यांनी आपल्या सगळ्यांना जेवायला बोलवलंय, तेव्हा तुम्हीच चला आणि आशीर्वाद द्या. कुठे जेवायला? हा कोण मी नको जेवायला वगैरे नाही. अहो चला ना, आपण सगळे जातो, तुम्ही पण चला ना आबा. अरे मला ते कुठलं ते हॉटेलमधलं नाही रे, मला पचत नाही, मला आवडत नाही. काय स्वच्छता नसते तिकडे, स्वच्छ असं निर्मळ वाटत नाही. हां म्हणजे कसं होतं की ते हे मग आता घरी कसं आपलं स्वच्छ निर्मळ वाटतं तसं तिथे वाटत नाही. तेलं बिलं कसली वापरतात बनावट, तू वाचत नाही रे. हां क्रिकेटशिवाय काय वाचत नाही पेपरामध्ये येतो ते. आबा हे हॉटेल तसं नाही, स्वच्छ आहे. स्वच्छ का? आणि आबा आपण बाहेर वडापाव खातो, चायनीज खातो. तू आपण खातो म्हणून नको, स्वतः खातो, मी नाही खात. मग खातो मी, पण चव कशी असते आबा? घरच्या जेवणाला असते चव, घरी केलं तर असते चव. सांगा ना. ते बरोबर आहे. ते भेळवाल्याच्या घामट हाताने केलेली भेळ असते, त्याची सर घरच्या स्वच्छ निर्मळ पाणीपुरीला कशी येणार? वा आबा मस्करी करू नका, चला ना आबा. मस्करी करत नाही. आबा चला तुम्ही. आबा तुम्हाला नाही आवडलं ना तर मी बाहेरचं खाणं सोडून देईन. वडापाव चायनीज काही नाही खाणार मी. तू प्रतिज्ञा करतोस की काय? आबा भीष्म प्रतिज्ञा करतो मी नाही खाणार आबा. आबा चला ना प्लीज, चला ना. काय रे तू? हा शेखर तयार झाला. बाबा म्हणाले आबा येणार असतील तर मी येतो. चला येतो नाही, चला आबा. गाढवा गाल गेला, गालाला खडी पडेल, एकाच गालाला खडी पडेल. काय उठा उठा बघ, उठा. चला अजून कसा आला नाही शिर्या? याला काय टॅक्सी मिळाली नाही की काय? मला आबांची काळजी वाटते. काय नाही ग शिर्या दादा, नेहमी गोंधळ घालणार तू. इकडेच जायचं. आला, तो बघ. मला का? ये रे बाबा पटकन. आहेत ना? हा बस बस बस, येई बाई बस बस. मी उघडते. हा सावकाश आहे आबा, सावकाश. काय रे शिर्या, एवढा वेळ काय झालं तुला? टॅक्सी मिळाली नाही? आबांना विचारा, सगळा गोंधळ घातला. मी सांगतो लेफ्ट लेफ्ट, तुम्ही राईट कशाला बोललात? मी लेफ्ट म्हटलं. मी लेफ्ट म्हणत होतो, तुम्ही राईट कशाला म्हणालात? अरे पण तुला माहिती आहे ना पोस्ट ऑफिसच्या बाजूला. मला माहित होतं, मग पण पोस्ट कुठे हे माहित नव्हतं ना मला. कर्म माझं. कितना हो गया? 17 रुपया. 70 रुपये? अरे वाया पनवेल आया क्या? हम क्या मुंबई में? आबा 17 रुपये. 17 म्हणजे मला कळतं, मला राष्ट्रभाषा कळते, मला शिकू नको. 17 काय? पैसे द्या सांग. मी देतो. चला चला शिर्या, तुमची ओळख आहे ना, आपण जाऊया पुढे. चला. सन्माननीय निमंत्रित आहोत. चला आबा सावकाश चला. ए रामू चल, आटप तिथलं लवकर चल. मांगो हाय. अरे काय म्हणतो, कधी आलास? अरे आत्ता झालो. एकटाच आलास? अरे सगळे आलेत, बाहेर आहेत. बरं आई आली आहे, बाबा शलाका आबा पण आलेत. काय म्हणतो काय? अरे काय देवारा नाही केला अजून? नाही ते सगळं व्हायचं रे, नवीन ना डेव्हलपमेंट होणार ते आता सगळं. बरं बाबा कुठे आहेत तुझे? बाहेर आहेत, ये ना ओळख करून देतो. चल 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 चल. आणि काय व्यवस्थित ना बाकी? व्यवस्थित. तुझं कसं चाललंय? मजेत. बाबा आबा हा मंगो आई. अच्छा. चला या ना, बसा ना तुम्ही. हो हो या आबा या. आबा सावकाश. आणि मंगू काय बोलतो? मनोज भेटला होता? अरे मनोज आला होता ना हॉटेलवर. कधी? अरे मस्त कोंबडी वडे खाऊन गेला तो. अगं बाई, शिर्या बघ आपल्याबद्दल काहीतरी सांगतोय.
अगं ओळख परेड चालू असेल, हे बाबा हे आबा. ए, अगं हसू नको, तो बघतो इकडेच. म्हणजे त्याला इम्प्रेस करायला वट दाखवते वट. पण मला एक कळत नाही काय हो, हा कधीचा मित्र आहे याचा? हा शाळेत वगैरे असणार कुठेतरी, पण असणार का कुठेतरी ह्याच्या वर्गात वगैरे असणार. नाही नाही, शाळेत वगैरे मला बघितलं सुद्धा आठवत नाही, आणि कॉलेजमध्ये पण नाहीच. पण तुला सांगतो, मुलगा मेहनती वाटला मला, आणि तोंडावरून जरा सज्जन दिसतो चांगला. कप्पाळ. अरे शेखर पेडणेकरांचा मुलगा तो कालपर्यंत दादागिरी आणि मावलीगिरी करत फिरत होता. हो हो, आज जाता जाता वाचला. बाबानं VRS घेऊन त्याला हॉटेल काढून दिलंय. अगं बाई, आज जाता जाता म्हणजे ओ बाबा बघतोय ना तो. अगं बाई, हाफ हाफ मर्डरची केस होती. हाफ मर्डर. अगं बाई, हाफ मर्डर. हाफ नाही, फुल फुल चिकन. मंगूला काय वाटेल? ए तिकडे बस. ये बाबा. काय कसं काय, बरं आहे ना? लाजायचं नाही, आपलंच हॉटेलला समजायचं बरं का? ए रामू, इकडे बघ जरा व्यवस्थित. आई हार झाला ना शिर्या, जास्त जवळीक करू नकोस त्याच्याशी. का काय झालं? अरे हाफ मर्डर केलाय म्हणे त्यांनी. ए कुणी सांगितलं? काहीतरी आपलं. अरे श्रिया, याच्या बापाला मी ओळखतो, ह्याला ओळखत नसतो तरी. आता इथे आल्यानंतर मला इथं आठवलं. जाऊ दे ना, आपल्याला जेवायला मिळतंय ना, जाऊ दे. हा बोला साहेब, काय देऊ? काय रे, गाव कुठलं तुझं? हा, मालवण की वेंगुर्ला? हा, काय आबा इंटरव्ह्यू घेताय का त्याचा? अरे इंटरव्ह्यू नाही रे, सहज विचारलं. आता हे रेस्टॉरंट मालवणी आहे ना, म्हणजे हा कोकणातला असणार म्हणून मी विचारलं. नाही साहेब, मग कुठलं गाव? मी केरळचा आहे. ते मंगूला डोकं मी काय की नाही. हा, तो ऑर्डर घ्यायला मल्याळी ठेवलाय, त्याला तर मराठी बोलता येत नाही, तो मालवणी काय बोलणार? अहो, आता मालवणी कशाला समजायला हवं? कशामुळे काय, मालवणी रेस्टॉरंट ना. आबा ते जाऊ द्या, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. कोंबडी वडे, मटण वडे, कोलंबी मसाला, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, परत ते तुमचं तिसऱ्या कुर्ल्या, काय पाहिजे बोला. आपल्याला सगळ्या भाषा येतात. आपल्याला म्हणजे मला म्हणालो हो. तू काय ऐतिहासिक नाटकात काम करतो का? आपल्याला काय मग, काय ऑर्डर दिलीत? नाही रे, काय ऑर्डर द्यायची त्याचा विचार करतोय. विचार करायचा नाही, तुम्ही ऑर्डर करत. आमच्याकडे कोंबडी वडे फार फेमस आहेत, एकदा खाऊन बघाच तुम्ही. काय चालतील ना तुम्हाला? आई हो चालतील ना. आता तू म्हणतोस म्हणजे. हे बघ रामू, इथे 5 कोंबडी वडे घेऊन ये. हे बघ, हे आपले स्पेशल गेस्ट आहेत, पटापट घेऊन ये. काही संकोच करू नका, लाजू नका. बिंदास काय हवं ते घ्यायचं, कळलं का? आपलंच हॉटेलला समजायचं, बरं का? अरे हे गंगू, अरे हे मंगू, हे बघ, मी बाहेर मांसाहारी सहसा खात नाही, मला पचत नाही. हो म्हणजे पचतं नंतर सावकाशीने, पण तोपर्यंत असं धडधडत राहतं. मी तर शाकाहारी काहीतरी घेईन. हो आहे ना, राईस प्लेट आहे, शाकाहारी थाळी देऊ? नको राईस प्लेट वगैरे नको, एवढं भक्कम काय. मला दहीवडे चालतील, दहीवडे चालतील. हो मिळतील की. हा मग घेऊन ये. हा, कोंबडी मला या वया झेपणार नाही. दहीवडे माझ्यासाठी आण, कोंबडी वडी ह्याला घेऊन ह्यानं चालतील. बरं ठीक आहे, तसं करू आपण. तुम्ही सांगाल तसं. हे घ्या साहेब. इकडे मी देते. अरे वा, सर्व्हिस एकदम क्विक आहे. क्विक सर्व्हिस. एक्सप्रेस म्हणजे कोकण एक्सप्रेस. एक्सप्रेस म्हणू नको बाबा, आमची मांडवी एक्सप्रेस नेहमी रखडते. आणि आबांचे दहीवडे? हो हो आणतो ना. हे काय आता लगेच घेऊन येतो. हा, तुम्ही करा सुरुवात. हा काय सुरुवात? हे घ्या तुमचे गरमागरम वडे आणि दही. काय रे, हे काय आणलंय? वडे कुठे वडे? या तेलकट पुऱ्या आहेत. अहो याला इकडे वडेच म्हणतात. दुसरं काय सांगू का? नको नको, आणि काय आणू नको, आणि काहीतरी भयंकर आणायचं. जा जा जा, तू खा तुला. आबा सांग ना. काय श्यामलाबाई, कशी आहे टेस्ट?
बरी आहे. बरी आहे? मला जरा अशी झणझणीत वाटते. हा मसाला ना कोंबडीचा मी करते ना घरी, तो जास्ती सरस आहे. याच्यात मिरीचा फणका जास्ती आहे. Correct. म्हणतात ना घर की कोंबडी दाल बराबर. मुर्गी मुर्गी. कळलं. अगं काय झालं? तोंड पोळलं माझं. काय तिखट आहे? चमचमीत आहे ना. काय बाबा मजा आली ना? आठवड्यातून एकदा तरी असं जेवायला हवं, म्हणजे आईला तेवढाच आराम. अगं बाई, आईचं नाव नको घेऊस हा. मी एकदा आली आहे, पुन्हा इथे येणार नाही मी. आणि पुन्हा यायचं असेल तुला तर तू ये, पण आईच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या नाही चालवायच्या. बंदूक कोणाकडे आहे? अगं बाई, याच्या हॉटेलमध्ये येऊन मी सुद्धा बंदुकीचीच भाषा वापरायला लागले. काय कसं काय वाटलं जेवण? छान आहे, चमचमीत आहे. मी तेच सांगत होतो आता हिला. काय तुम्हाला कसं वाटलं जेवण? नाही म्हणजे तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांचं मार्गदर्शन व्हायलाच पाहिजे आम्हाला. खूपच छान आहे. अरे खूपच छान आहे. मी पण हेच म्हणत होते यांना, इतकं छान आहे. म्हणजे मी पण घरी करते ना, पण याची चव नाही त्याला, अजिबातच नाही. खूपच छान. थँक्स, बरं वाटलं. काय आबा, तुम्ही काय सांगणार नाहीत? काय छान आहे सगळं. विशेष दही दही उत्तम आहे. हो, अगदी डेअरीत बनवल्यासारखं आहे. हो. अच्छा, मी आलोच. हां. श्यामल, मगाशी एवढी टीका केलीस आणि त्याच्यासमोर वावा. वावा म्हणजे काय? मी दुसऱ्या अर्थाने म्हणत होते. शहाणा असेल तर कळेल. पाणी दे ना. तिखट टाकलंय का? आबा झालं का तुमचं? वडे कोण बनवतो? वडे तुम्ही का? सुंदर सुंदर बनवले. तुम्ही कोकणातले काय? नाही, सिंधुदुर्गातला. कोकणात सिंधुदुर्ग नाही आणि कुठलं सिंधुदुर्ग? पण तुम्ही हे तेल कुठलं वापरता? तेल 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 म्हणजे काय? तेलात तळताना वडे का पाण्यामध्ये? जा बघू ना पटकन. उठ. शाबास शाबास. धुतलाय कधी हा बनियन? बरं तुझे हे तुम्ही कोंबड्या कुठनं आणता? कोंबड्या म्हणजे कोंबड्या म्हणजे हे देशी असतात का ब्रॉयलर? बॉयलर. बॉयलर नाही रे, ब्रॉयलर म्हण. बॉयलर म्हणजे तू गरम पाण्याचा बॉयलर म्हणतात. अच्छा, देशी तू कधी देशी कोंबडी खाल्ली आहे? खाल्ली नाही ना? तू तुझं चव घेऊन बघ, मी तुला कळेल दोघांच्या चवीमध्ये काय फरक असतो तो. अरे देशीची काय चव असते तुला सांगतो. काय सांग देशी म्हणजे तुम्ही 4-4 दिवस ठेवता ना फ्रीज मध्ये, आधी खायला कोण माजवता त्याला. तुम्ही अरे कोंबड्या ब्रॉयलर चिकन म्हणजे ते सुड्या असतात, दाताला लागत ठेवतो. चौकाशा काय करता आबा इकडे तुम्ही? हो, तू शिडी आम्ही त्याची मुलाखत घेत होतो. अहो, त्याने मंगोला सांगितलं तर त्याला काय वाटेल? सांग बरं वाटेल त्याला. बरं काय? मार्गदर्शन करतो त्याला मी, फुकट त्याला कन्सल्टन्सी माझी आहे. आबा त्याला वाटेल आपला त्याच्या क्वालिटीवर विश्वास नाही आणि म्हणून तुम्ही तपासताय. चला तुम्ही. वाटू दे काय? चला बघू नका. चला आबा, आरोग्याच्या दृष्टीने वगैरे. वा, फर्स्ट क्लास. काय बाबा, व्यवस्थित ना? हो, वा, छान चाललंय हॉटेल. वा, बडीशेप. थँक्यू. छान चाललंय. मग येत जा असेच कधी. आपलंच हॉटेल समजायचं बरं का? हो, नक्की. एक मिनिट. काय ते? हे राहिलंच बिल विथ डिस्काउंट बरं का, खास तुमच्यासाठी. हो काय? अरे अरे, कशाला? नाही कमी आहे. नाही म्हणजे काहीच नाही, खास तुमच्यासाठी. हो हो. किती उशीर, केवढा वेळ गेला. माझं तर मूडच गेला. जेवण कसं होतं ते डोकं धरलं माझं. चांगलं होतं जेवण. काय झालं? चांगलं काय होतं? ह्यापेक्षा मस्त चायनीज नाही तर पिझ्झा खायला गेलो असतो. आणि काय काय घालून काय आला रे तू? काय घालून? तेलाची क्वालिटी काय होती की तुम्ही किचन मध्ये मी गेलो होतो ना, सगळी अस्वच्छता आणि अनारोग्य. आणि त्या स्वयंपाकाच्या बनियनला ते कळकट बनियन घालून ते स्वयंपाक करतात. कसलं जेवण काय? माझा मूडच गेला. हा, आणि तुमच्यामुळे माझा मूड गेला. आबा काय गरज होती किचन मध्ये जाऊन चौकशा करायची? तर मंगूला काय वाटेल आता?
त्यावेळी सगळ्यांचा मूड गेला. एक बरं झालं शेखरचा मूड गेला नाही. हा त्याला ते जेवण आवडलं. मग तिखट तिखट म्हणत होता पण दोन्ही हाताने ओरपत होता. त्याचा मूड नाही गेला. बरं झालं. काय रे सगळा मूड गेला. अगं बाई, का ते काय झालं? हा शिर्या आपल्याला त्याच्या मित्राकडे ट्रीट द्यायला घेऊन आला होता ना. हा विथ डिस्काउंट 450 रुपये बिल भरून आलोय मी आता. खूप भारी. 450 रुपये? मी 40 रुपयात घरी मटण आणून कोथिंबीरचे मटण नसतं का खाऊ घातलं तुम्हाला सगळ्यांना? अख्खा बोकड आला असता किंवा 5 कोंबड्या तरी आल्या असत्या. काय? पण याने सगळा वेळ घालवला. बरं, चला आता आपण त्याची- चल, चल, चल. काय तुझा वेडा. जेवायला अरे घरी साबुदाण्याची खिचडी खाली घे. ए देवा वाचव रे यांच्यापासून. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी